नमस्कार, मी रोहित दीक्षित. आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम. खरं तर बीडची सध्या तुम्ही सजावट जी पाहत आहात, बॅनरबाजी जी पाहत आहात, तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होणार आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक ठिकाणी आतापर्यंत भव्य दिव्य अशी ही शांतता रॅली पार पडलेली या ठिकाणी पाहायला मिळाली. यामध्ये बीडची ही या ठिकाणी ही रॅली होणार आहे आणि याचबरोबर बीडमध्ये देखील भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर सध्या जर पाहायला गेलं तर बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी चौकांमध्ये देखील इथं वेस तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी नियोजन करताना कार्यकर्ते आपण पाहू शकतो. या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशीच आपण चर्चा करूयात. यामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी भव्य दिव्य अशा ह्या रॅल्या झालेल्या आहेत आणि आता मराठा बांधव आपल्यासोबत आहे. बीडची नेमकं तयारी कशी चालू आहे, काय सांगाल? कशी तयारी चालू आहे, कशा पद्धतीने नियोजन केलं जात आहे? जोरदार तयारी चालू आहे. बीड जिल्ह्यातल्या गावागावातनं प्रत्येक मराठा येत्या 11 तारखेला इथं येणार आहे आणि सर्व स्वयंसेवक असतील, सगळे समाज बांधव आहेत, ते मोठ्या ताकदीनं तयारी करतायत आणि जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे. यामध्ये कुठेतरी परवानगी नव्हती असंही बोललं जात होतं, अनेक माध्यमातूनही बोललं जात होतं. नेमकं यानंतर आपली SP सरांशी भेट झालेली आहे. काय नेमकं त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं आहे, काय सांगा? नाही, परवानगीच्या बाबतीत प्रशासनानं सकारात्मकता दाखवलेली आहे. काल संध्याकाळी किंवा आजपर्यंत ते परवानगी देणार आहेत असं त्यांनी तोंडी सांगितलेलं होतं. काल बैठकी आम्ही सगळेजण होतो, बैठकी झालेली आहे. परवानगी मिळेल आणि रॅली ही शांततेची आहे, त्यामुळे कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची परिस्थिती नसल्यामुळे जरी जमावबंदी आदेश असले किंवा आणखी काही कुठले आदेश असले तरी हे शांततेची रॅली, त्यामुळे ती होणार आहे. नेमकं भैया काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी आहे, कशा पद्धतीने मराठा बांधवांना आपला संदेश असेल, काय सांगाल? प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करत आहे. काल आम्ही फक्त एक माध्यमाद्वारे, सोशल मीडियाद्वारे निवेदन केलं होतं की परिसरातली स्वच्छता आणि रस्त्यावरची खडी जे टाकलेली आहे ते दुरुस्त करून घ्या. अतिशय वेगाने ती कामाला लागलेले आहेत. स्वच्छता एकदम चांगली केलेली आहे. फक्त मी सर्व तरुणांना विनंती करत आहे की गावागावातून, घराघरातून आपल्याला सगळं निघायचं आहे. गावगाड्यातली शांतता कायम ठेवायची आहे. हा संदेश देण्यासाठी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही रॅलीला सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी थांबवायची आहे आणि मनोजदादांचं स्वागत करायचं आहे. नक्कीच यामध्ये मनोज जरांगे पाटलांना 13 तारखेपर्यंत हे अल्टिमेट आहे. नेमकं काय वाटतंय की आता हे सगळा संघर्ष चालू आहे, बऱ्याच वर्षापासून हा संघर्ष चालू आहे, मात्र आता ह्या संघर्षाला कुठेतरी आता दिशा मिळालेली आहे. काय वाटतंय, कशा पद्धतीने हा संघर्ष पुढे चालतोय, कशा पद्धतीने पुढचाच आपला विजय होणार, काय वाटतं? नक्कीच विजय हा मराठ्यांचा तर काळ्या दगडावरली पांढरी रेघ आहे. कारण आमचं समाजाचं जे नेतृत्व करत आहे ते अत्यंत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील अत्यंत इमानदार व त्यागी माणूस आम्हाला समाजाला भेटला. त्यामुळं 100% यश भेटल्याशिवाय राहणार नाही आणि पाटील यश घेतल्याशिवाय थांबणार नाही. मात्र या संघर्षामध्ये अनेक लाखो लोक आज रस्त्यावर उतरत आहेत. बीडमधली कशी तयारी चालू आहे आणि किती मराठा बांधव येण्याची या ठिकाणी शक्यता आहे? बीडमध्ये जी शांतता रॅली होते ती मनोजदादांच्या उपस्थितीत होणाऱ्या शांतता रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावातून मराठा समाज या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये कमीत कमी 7 ते 8 लाख लोक या रॅलीमध्ये सहभागी होतील अशी आमची हे आहे आणि त्या 8 लाखांचं नियोजन या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. नियोजनाची पूर्वतयारी म्हणूनच आम्ही या ठिकाणी थांबलो आहोत आणि ही पूर्वतयारी करत असताना कुठल्याही आलेल्या व्यक्तीला त्रास होणार नाही याची जिम्मेदारी सर्वस्वी आमची राहील आणि त्यांना सुरक्षित घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू. याच माध्यमातून एवढंच सांगतो, बीड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व मराठा सेवक यांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि ह्या रॅलीचा उच्चांक मोडायचं काम आपल्या सर्वांना बीड जिल्ह्याला करायचं आहे एवढीच विनंती करतो. आणि ही करत असताना उद्या ज्यावेळेस रॅलीला येताल त्यावेळेस आपण एक भगवा ध्वज आपल्या हातामध्ये घेऊन यायचा आहे आणि आपल्या घरावर भगवा ध्वज फडकून या रॅलीला आपण यावं एवढी विनंती या ठिकाणी आम्ही समाज बांधवांना करतोय.
नक्कीच यामध्ये पाहायला मिळतंय की जवळपास बीडमध्ये जी शांतता रॅली होणार आहे याची तयारी पूर्णपणे झालेली आहे. यामध्ये 7 ते 8 लाख लोकांपर्यंत या ठिकाणी बांधव येणार असल्याची या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. या गोष्टीची देखील त्यांनी बित्तम तयारी करून ठेवलेली आहे. या ठिकाणी कोणाला त्रास होणार नाही ह्याची देखील त्यांनी काळजी घेतलेली आहे. मात्र आता पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे बीडच्या शांततेच्या रॅलीकडे. नेमकं आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित, बीड.